नुसतं मार्केटिंगच करायला लागलेलं आता पवारी जर बघितलं ना आपण नुसतं बोर्ड मार्केटिंग सगळं चालू आहे बीजेपीचं ग्राम सचिवालयाचं पण मेन जे सुविधा ते काय भेटलं नाही त्या लोकांना मुंडे साहेबांमुळे वारी स्वच्छ झाली तसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आता त्याची गरज आहे पहा तुम्हाला पुडी दिसते का वारीमध्ये एखादी एक पुडी नाही वारीमध्ये एक पुडी काही भेसळीचं धान्य दिसत नाही कुठे चहा स्टॉल दिसत नाही काही दिसत नाही काय ना तिथं मनाला शांतता नाही या आपल्या या वारीमध्ये बिलकुल मनाला शांती वाटते समाधान वाटते असा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं मनाला भासते आनंद भेटतो ह्या वारीत की बस विचारता सोयच नाही ह्या वयात घरी बसायचं काय काय घरी काय बाबा ते तिकडं काय खरं आहे मी तर घरच्याला म्हणतो मी येतच नाही आता मग इकडं पंढरपूर मध्ये पंढरपूर त्याची कृपा मग अरे काय आहे तिकडं काय 17 वर्षापूर्वी वारीची काय अवस्था होती ना आता वारी बद्दल काय वाटतंय? खूप बदल झालेला आहे पहिले म्हणजे सुरुवातीला रोड रस्ते नव्हते बर हो खाण्यापिण्याची व्यवस्था बरोबर नव्हती हो पण या 2-4 वर्षात 5 वर्षात बरीचशी सोय झाली बर बर खाण्यापिण्याची सगळ्या गोष्टीनं सोय आहे सगळी हो माघारी फिरता जरा थोडं हेच वाटतं ना की बाबा नवरी कशी आपण वाटायला आली तसं होतं ना माघारी त्यात आनंद इतका खूप आनंद आहे लयच आनंद आहे या सोहळ्यामध्ये इतका सोहळा भारी नंबर 1ला सोहळा आहे असा सोहळा कुठेच नाही यंदा वारीमध्ये व्यवस्था त्या पाहिजे त्या पद्धतीने नाहीये आम्ही दर्शन नाही जरी घेतलं तर आम्हाला फक्त नुसतं कळसाचं दर्शन झालं की आम्ही समाधान म्हणतो टँकर लावले ते काय काय टँकर रिकामा इथं पाण्यामध्ये काय काय घाण असल्यामुळे चालू आहे प्रत्येक ठिकाणी मार्केटिंग चालू आहे एलईडी लावली आणि त्याच्या त्यांच्या योजना चालू आहे फक्त वारकऱ्यांना काय पाहिजे बघा ना पाणी पाहिजे थोडंफार काहीतरी दुपार विसरायला पाहिजे काहीतरी त्यांचं मसाजसाठी काहीतरी पाहिजे नुसतं मार्केटिंग करून त्यांना काय भेटणार त्याच्यामध्ये तुकाराम मुंडे सारखे अधिकारी महाराष्ट्राला काळाची गरज आहे आम्ही तर बॅनर घेऊन फिरलो होतो मुंडे साहेबाचे ज्या सुख सुविधा या समाजाला शासनाकडून पाहिजे त्या सुख सुविधा त्या पाहिजे त्या पद्धतीने मिळत नसल्यामुळं समाजाची वारकऱ्यांची किंवा महिला भगिनींची जी गैरसोय होती ती गैरसोय लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये तरी शासनाने त्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी. दादांची कमी जाणवते दादाचीच कमी जाणवती बाकीच्या मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं काय खरं नाही दादाचीच कमी जाणवती गंध राजकारण झालंय गंध फुटाफुटीशिवाय काहीच नाही यायला फक्त आमदार फोड खासदार फोड नगरसेवक फोड कोणाला फोडत लागले यायला निवडून येत नाही यायला निष्ठा तर गेली गद्दार झाले हरामखोर आमच्या तर मराठवाड्यात सगळे गद्दार झालेत संजय जाधव बी गद्दार झालाय तो लिंबाळकर ते बी गद्दार झालाय तो गळ्यातला ताईत होता ठाकरेच्या माझ्या माऊलीला एकच विनंती आहे जे रस्त्याने घाण टाकता आपण बॉटल टाकता ते नका टाकू आपण स्वतःची कुणाची दुसऱ्याची पडलेली असेल तर उचलून टाका हीच माझी विनंती राहील. रामकृष्ण हरी. हा सोहळा एकदा तरी जन्मात अनुभवायला पाहिजे माऊली नाचा लावले तर खरं तर वारीत आल्यावरती हाच आनंद सोहळा तुम्हाला बघायला मिळतोय. मी तरुणांना एकच सांगेल की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असं म्हणत वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपूरकडे निघालेली आहे. देहू आळंदीवरून निघून आज खरं तर ही वारकरी चांदोबाचा लिंब तरडगाव या ठिकाणी आलेली आहे आणि आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण या ठिकाणी संपन्न होणार आहे. अवघ्या काही क्षणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी येणार आहे आणि असंख्य वारकऱ्यांचा लाखो वारकऱ्यांचा जनसागर या नगरीमधून पंढरपूरकडे रवाना होतो आहे. रात्री लोणंदचा मुक्काम संपून आज या ठिकाणी तरडगाव मध्ये ही पालखी मुक्कामी राहणार आहे आणि या वारकऱ्यांमध्ये अनेक वारकरी वयस्कर आहेत, तरुण आहेत, महिला आहेत. या सर्वांना आपण भेटणार आहोत आणि त्यांची वारी कशी आहे ही वारी कशी अनुभवतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मी वैभव गरड आज आपण या वारकऱ्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला. कुठं आलाय? लातूरवरून आले. किती दिवस झाले चालतंय पालखीत? 11 दिवस 11 दिवस झाले चालतंय. काय पाय बी दुखत नाही दुखत माऊली दुखू देत नाहीत. किती वारी आता ही? ही पहिलीच आहे. पहिली वारी. बरं तुमची? माझ्या 8वी आहे 9वी वारी. काय वाटते वारीत आले? चांगलं वाटतंय. माझं दुखत होतं क्लिअर राहिले. क्लिअर झाले आता. पाय वगैरे दुखत नाही? काय नाही दुखत. नाही तर शेताकडे जर गेलं तर मला 1 तास बसावं लागत होतं. बर वारीत काय होत नाही? काय सुद्धा नाही. वारीत आलं तसं कमी झाले माझं. बर काय आता एवढी सगळी लोक येते ते पंढरपूरला नेमकं काय आहे तिथे काय पंढरपूर मध्ये एवढं? आजार राहून येतात. बर बीपी शुगर पंढरपूरला गेले काय नाही फक्त सुखी राहो जीवन आपलं जसं आहे ते सुखात राहू. हो बर काही नाही. आले संभाजीनगर छत्रपती काय सांगचाल वारीबद्दल? वारीबद्दल एकदम आनंद वाटत होतो. बर सीन बाग होतो पण एकदा आराम झाला की एकदम सकाळी एकदम फ्रेश होतो. किती वय आता? 65 वय. गुडघे वगैरे दुखत नाही काय? दुखते पण चालू देत माऊलीमुळे काय होत नाही? काही नाही होत.
बर विठ्ठलाच्या ज्यावेळेस तुम्ही कळस बघता दर्शन मिळतं तुम्हाला समाधान वाटतं, एकदम समाधान वाटतं की आम्ही दर्शन नाही जरी घेतलं तर आम्हाला फक्त नुसतं कळसाचं दर्शन झालं की आम्ही समाधान वाटतं. समाधान वाटतं तुम्हाला. बर आता व्यवस्था वगैरे कशी केली शासन एकदम चांगली एक व्यवस्था. पहिले किती वर्ष झाली वारी करताय? मला 8-9 वर्ष झाली. 9 वर्ष पूर्वीची वारी आणि आताची वारी फार फरक आहे. फार फरक आहे. हो, या वारीत आपल्याला काही तरुण मित्र सुद्धा भेटलेले आहेत. काय सांगचाल दादा, तुम्ही कुठून आले? मी आलो जालन्यावरून. जालन्यावरून आले. परतूर खास तालुका वारीसाठी. माझं गाव आहे. बर आमचा जिल्हा म्हणजे जरांगे पाटलाचा जिल्हा ओळखला जातो. बर 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 तर मी एक तरुणांना एकच सांगेल की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. बर तर मी तरुणांना एकच सांगेल, माझी ही दुसरी वारी आहे. हा तर तरुणांनी जास्तीत जास्त करून वारीमध्ये सहभाग घेतला पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. कारण भविष्यात आपल्याला ही पिढी समोर चालवायची आहे. जशी की आज म्हातारे माणसं 70, 80, 90 वर्षाचे माणसं जर वारी मध्ये चालत असतील तर 20, 22, 25 वर्षाचे तरुण का चालत नाहीत, माझा हा प्रश्न आहे. बरोबर आहे, चाललं पाहिजे. हा, चाललं पाहिजे. वारी ही विठ्ठलाची पायी वारी म्हणजे एक जीवनाचं सोनं करणारी वारी. वारी केली पाहिजे. वारी केली पाहिजे. वारी केली पाहिजे असं दादांचं मत आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण कुठून आले तुम्ही? मावळ मावळवरून. पवन मावळ दिंडी समाज 32 क्रमांक. दिंडी 32. काय व्यवस्था आहे का वारीत यंदा? यंदा वारीमध्ये व्यवस्था त्या पाहिजे त्या पद्धतीने नाहीये. कारण की ज्या पद्धतीने आज इथून पुढच्या काळामध्ये समाज हा वाढत चाललाय. वारीमध्ये वारी ही गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानोबारायांचे तुकोबारायांची वारी चालू आहे. वास्तविक विचार केला तर तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी हा वारी सोहळा चालू केला. वारी सोहळा चालू केल्यानंतर ते नारायण महाराज तपोनिधी नारायण महाराज एकाच पालखीमध्ये देऊमधून तुकोबारायांच्या पालखी पादुका एकाच वारी पालखीमध्ये घ्यायचे. पुढे गेल्यानंतर ज्ञानोबारायांच्या पादुका एकाच पालखीमध्ये घेऊन असा हा एकत्र वारी सोहळा तपोनिधी नारायण महाराजांनी चालू केला. आणि तोच ज्ञानोबा तुकाराम हे जे भजन आहे तेव्हापासून हे प्रसिद्ध झालं. आणि असा हा चाललेला वारी सोहळा अनेक वर्षापासून चालू आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा चालू राहील. आणि तिथून पुढच्या काळामध्ये समाजही वाढत जाणार आहे. परंतु जे शासनाची जी व्यवस्था पाहिजे त्या पद्धतीने जे लोकांना जे सुख सुविधा पाहिजे त्या पद्धतीने व्यवस्था नाही. मग ती व्यवस्था शौचालयाची व्यवस्था असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल किंवा अनेक काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची जी व्यवस्था पाहिजे त्या गोष्टीची व्यवस्था नाहीये. आणि त्याच्यामुळं ही शासनाने त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. पंढरपूरला हा जो समाज येतोय हा 12 महिने आपल्या प्रपंचामधून किंवा ह्याच्यामधून जर आपल्याला सुख पाहिजे, जो आनंद पाहिजे आणि तो आनंद मिळवण्याकरता येतोय. पंढरपूरला जर गेलं तर आपली सर्व चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर आपली सगळी पापं निघून जातात. तुकाराम महाराज म्हणतात अवघी जेणे पापे नासे ते हे असे पंढरीसी. आणि मग गात जागा प्रेम मागा विठ्ठला असे सगळे वारकरी गात पंढरपूरला जातात आणि भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतात आणि आपले सर्व पापे नष्ट करून घेण्यासाठी या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत जातात. परंतु ते करत असताना ज्या सुख सुविधा या समाजाला शासनाकडून पाहिजे त्या सुख सुविधा त्या पाहिजे त्या पद्धतीने मिळत नसल्यामुळं समाजाची वारकऱ्यांची किंवा महिला भगिनींची जी गैरसोय होती ती गैरसोय लक्षात घेऊन इथून पुढच्या काळामध्ये तरी शासनाने त्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी अशी शासनाला सर्व वारकऱ्यांच्या वतीने एक मी विनंती करतो. आता वारीला मुख्यमंत्री म्हणतात की एवढा निधी दिला, एवढे योजना दिल्या, त्या फक्त बोर्डावरती आहेत. आणि जोपर्यंत आता बघा तुम्ही इथून मागच्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जे इतर पक्षातले लोक फोडून आपलं जे सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर ती महिलांची जी लाडकी बहीण योजना सुद्धा केली होती. तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या त्रुटी काढून अनेक महिलांचा आज ती लाडकी बहिणीचे जे पैसे येत होते ते सुद्धा बंद झालेत. अशा काही ज्या फसव्या योजना आहेत मग त्या अशा सुद्धा फसव्या योजना त्या बंद केल्या पाहिजे. जे खरं शेतकऱ्यांना जे पाहिजे ते शेतकऱ्यांना जे मिळालं पाहिजे, जे महिला भगिनींना पाहिजे ते मिळालं पाहिजे. तरुणांची जी बेरोजगारी वाढत चालली आहे त्या बेरोजगारीवरती सुद्धा शासनाने अनेक पद्धतीची आश्वासनं दिली होती. परंतु ती सुद्धा आश्वासनं आज पूर्णत्वास जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्याच पद्धतीने ही सर्व आश्वासनं नुसती कागदावरती न ठेवता इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि वारकऱ्यांसाठी वारकरी संप्रदायासाठी इथून पुढे शासनाने नीट बारकाईने लक्ष देऊन चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. वारकरी संप्रदाय आहे
आहे म्हणून हे शासन आहे. वारकरी संप्रदाय असा जगामध्ये एकच संप्रदाय आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. अनेक संप्रदाय आहे, परंतु अनेक संप्रदाय जरी आपण असले तरी कुठल्याही संप्रदायामध्ये वारी नाहीये. वारी म्हणजे कुठल्या संप्रदायामध्ये आहे तर ती फक्त वारकरी संप्रदायामध्येच वारी आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे एक महत्व जाणून, वारकऱ्यांचं महत्व जाणून शासनाने ते गैरसोय जी वारकऱ्यांची होतीये, महिला भगिनींची होतीये, ती दूर करावी अशी शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो. कुठून आले? बीड. काय तुम्ही काय केलं वेशाख आता? बरोबर, वर टोपी बिपी घातली. हो, वासुदेव आहे. वासुदेवाला वेशाख केलाय. जातीवंत वासुदेव. बर पुढे चालत आलेली परंपरा आहे. आता काय ती वासुदेव कमी व्हायला लागले, लोक काय करायला लागली, ती काय करायचं? काय आपली परंपरा संस्कृती जपायला पाहिजे ना. जपायला पाहिजे. संस्कृती चालू राहू द्यायला पाहिजे. धर्म चालू आहे तोपर्यंत आहे, तोपर्यंत चालणार. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालणार आहे. चालणार आहे. बर बर. आता वारीत काय व्यवस्था होती सगळी? हा, व्यवस्था होती. बर बर बर. वय किती आहे तुमचं? 56 वर्ष होते का वारी? होती ना. चालू होते. काय झालं, रामनाम घेत चालल्यावर काय कमी आहे. रामनाम घेते काय रामनाम होत घेत काय होत नाही. नाही. बर बर. हा. माऊली बघतात सगळं. पावली बघते सगळं काय आहे. चांगला आहे, चांगला आहे. चला. रामकृष्ण हरी. कुठून आले? बुलढाणा. बुलढाण्याहून आले. हा. काय आहे का पाऊस तिकडं? नाही ना, तर माऊली पाठीणार आहे आता, कालपासून होणार काय पेरण्या बिरण्या झाल्यात का नाहीत? झाले झाल्या त्या हा. पेरण्या करून मग इकडे आला. हो, पण आता पाण्याची पाऊस नाही. हा. तर माऊली पाडतील का हा, पाऊस? येणारच आहे. वारी झाली, पाऊस हो, येतो. येतोय 100% येतो. उद्या परवा दिवशी पाणी येणार? येणारच. कशी आहे वारी? चांगली आनंद आहे, मस्त आहे एकदम. बर. हा. व्यवस्था आहे का सगळी? हो, सगळी काय जे लागन ते खायला प्यायला सगळं आहे आनंदी सगळं? आनंद. बर हा. बर. किती वर्ष झाले वारी करताय? पहिलंच वर्ष. पहिलं वर्ष वारीचं. बर बर. काय ह्या वयात घरी बसायचं काय? काय घरी काय बाबा, ते तिकडं काय खरं आहे इकडं. हा. मी तर घरच्याला म्हणतो मी येतच नाही आता मग इकडं इकडं पंढरपूर मध्ये पंढरपूर मध्ये त्याची कृपा. मग अरे काय आहे तिकडं सगळी व्यवस्था होती इकडे. बर बर. माऊली आहे सगळं आहे. हा, सगळं बाकी काय हा. त्याच्या जीवावर आहे नाही त्याचे सगळं. दिवस सगळं आहे. मग काय म्हणता? रामकृष्ण हरी माऊली. काय म्हणता हो? त्या माऊलीला म्हणलं वापस जायचं नाही घरी, परत माऊली सोबत डबल जाता की काय? माऊली सोबत जायचं होतं. तुम्ही कुठून आले? आम्ही परळी वैजनाथ बीड जिल्हा जिरेवाडी. बर बर. काय पाऊस आहे का तिकडं? पाऊस नाही, 3च दिवस पाऊस पडला, पेरण्या झाल्या आणि सगळ्या शेतकऱ्यांना माऊलीकडे यायला मोकळं केलं फक्त. पावसानं हा, बर. पेरण्या आटोपल्या की निघतात मग वारीला. आता किती वारी आहे? आता माझी 5वी वारी आहे. 5वी वारी आहे. हा. काय 5 वर्षापूर्वी वारी आणि ह्या वारीत काय फरक जाणवतोय का? भरपूर फरक जाणवते. बर. व्यवस्था आहे का सगळी? भरपूर व्यवस्था आहे. आता महिलांची वगैरे व्यवस्था होती का झोपण्याची? एकदम छान झोपण्याची ते सगळी व्यवस्था आहे. आहे सगळं. हो, पंढरपूर मध्ये आहे का सगळी व्यवस्था? पंढरपूर मध्ये बी सुद्धा छान व्यवस्था आहे. आता एवढी गर्दी होते, प्रशासनाला होते का व्यवस्थित सगळं? सगळं व्यवस्थित आहे, कुठंच कसलीच अडचण भासत नाही आम्हाला. नाही. आम्ही सगळे मिळून 100 जण आहेत, पण एक ग्रुप आमचा पुढे गेला ना, आता 4 जण मागेच आहेत. आम्ही माऊलीची वाट बघायला, आता माऊली सोबत जायचं. माऊली सोबत जायचं. हा, हा, हा. बरं. वारी आनंदानं वारी चालू आहे. भरपूर एवढा आनंद भेटतो ह्या वारीत की बस विचारता सोयच नाही. हा, एकदम आनंद. लयच आनंद भेटतो. घराची वगैरे आठवण येते का नाही? ही आठवण येते मग सकाळ संध्याकाळ पोरांना मुलांना फोन करायचा? घरच्यांना बोलायचं हा. आणि चालत राहायचं मग. बरं. हम्म, चांगलंय, चांगलंय. घरची पण आठवण येते ना. तसं कसं देव पण करावं लागतं, घरच्यांची पण काळजी करावी लागते. संसार करून परमार्थ. हा, हो, संसार करून परमार्थ होतो. काय माऊली? बोला. कुठून आले? बिदर कर्नाटक. कर्नाटक वरून आले. कर्नाटक वरून आळंदी. हा, आळंदीवरून पंढरपूर. पंढरपूर. होते का चालणं एवढं? हा, चालणं होते ना, होतं मग आलो ना. आता किती वय आहे? 65 आहे. 65 वय आहे. हो. बर. आता काय किती वारी आहे तुमची? पहिली वारी आहे. पहिली वारी केली आहे. बर बर. मग काय ह्या वयात बसायचं घरी? नाही आवडतं मला. पेरणी झाली आहे, पाऊस पण आले. पाऊस? आवडतं. हा, मग आता हा. वारी करायची. वारी करायची. बर. हाय का व्यवस्था? हा, व्यवस्था फुल व्यवस्था आहे ना? चांगली वारी. आम्हाला का भाषा कन्नडा येत नाही, आम्हाला मराठी माहिती आहे. हा. कन्नड येत नाही मला. आम्हाला आवडते तेच मराठी. बरं. त्यासाठी आमचा व्यवहारच महाराष्ट्रामध्ये आहे आमचा. महाराष्ट्रामध्ये. हो. काय माऊली? रामकृष्ण हरी. रामकृष्ण रे कुठून आले? यवतमाळ. आता सगळी वारी वारी म्हणतात, नेमकं वारीचा अर्थ काय? ही वारी का केली जाते ह्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? वारी हे जीवनाच्या उद्धारासाठी असते. बर आणि मोक्ष प्राप्ती मानस शेवटी मिळाली पाहिजे, बर. या करता असते. कुणाचं आपलं कल्याण व्हावं, बस हेच माझं सांगणं. जीवनाचं कल्याण करायसाठी लोक हा, वारी हा. देतात. बर बर. आता किती वारी तुमची? हे माझी आता जसं 10 वाऱ्या झाल्या, पण या आळंदी ते पंढरपूर हे पहिलीच आहे. बर. 10 वाऱ्या झाले, ही पहिलीच वारी हा. चालेल. हा, बर बर. हाय का व्यवस्थित? भजन म्हणायचं, एक भजन. म्हणा की. हा. जाऊ देवाची गावा, देवा देईला वेसावा,
जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देवनी वारीला भूक देवनी वारीला भूक जाऊ देवाची गावा देव देईल विसावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. माऊली काय म्हणताल, तरुण चोर म्हणून तुम्ही आलाय आता, काय सांगचाल? तरुणांची संख्या वारीमध्ये आता यावर्षी जास्त दिसायला लागली. तरुणांची संख्या भरपूर आहे. जास्तीत जास्त करून युवा पोरं आली पाहिजे. प्रत्येकाला माऊलीचं महत्व कळालं पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी जसं लोकांना मदत केली किंवा सहाय्य केलं तसं प्रत्येक तरुणाकडून मदत झाली पाहिजे. प्रत्येक माऊलींना जी आडी अडचण असेल आडी अडचणीत सोडवण्यात मदत आली पाहिजे. तरुणांनी वारीत आलेलं पाहिजे. हो आलंच पाहिजे. योजना आहेत सरकारकडून थोड्या बहुत ते योजना राबवल्या जातात. दवाखाने बिवखाने पण जास्त करून जे ट्रस्ट असतात दगडूशेठ असन किंवा बाकी तर मुंबईच्या 2-3 ट्रस्ट आहेत मोठे त्यांच्याकडून दवाखान्याच्या सुख सुविधा चांगल्या उपलब्ध होतात. ट्रस्ट मार्फत सुविधा झाल्या. हो ट्रस्टच्या मार्फत चांगल्या सुविधा होतात आणि आजूबाजूचे गाववाले सहकार्य जास्त करतात. बर. फक्त माझ्या माऊलीला एकच विनंती आहे, जे रस्त्याने घाण टाकता आपण बॉटल टाकता ते नका टाकू. आपण स्वतःची कुणाची दुसऱ्याची पडलेली असेल तर उचलून टाका. हीच माझी विनंती राहील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण कुठून हरी. आले? जालना. जालन्यावरून आले. आता काय वारीत हाय काय व्यवस्था सगळी? व्यवस्था आहे. हाय सगळी. किती जण आले तुम्ही? आम्ही संघ आलो 10-12 जण. बर. काय पेरण्या वगैरे झालेत का जालन्याला? झाले. पाऊस बी चांगला झाला. झालाय चांगला. आता रात्री झाला जरा. रात्री झालाय जरा. हा. आता ह्या वारीत सगळे वारकरी आहेत पण आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा नाहीत. काय त्यांची कमी भासते का तुम्हाला? जाणवती. बर. दादांची कमी जाणवते. दादाचीच कमी जाणवती. बाकीच्या मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं काय खरं नाही. दादाचीच कमी जाणवती. बर. पण दादा काय मुख्यमंत्री झालंच नाहीत. आता काय नशीब आहे ते. हा. नशिबातलं असतं. पाहिजे होते दादा. पाहिजे होते एकदा. हा. काय दादांसारखा माणूस राजकारणात पुन्हा हुडकून मिळणार काय? मिळणार नाही. महाराष्ट्रात मिळणार नाही असा हिरा. हा. राजकारणाला हिरा होता दादा. राजकारणातला हिरा होता. बर. आता काय हे वरच्या राजकारणाचं एवढं फुटाफुटी चालू आहे, निष्ठानिष्ठ झालं. गंध राजकारण झालंय. गंध हा. फुटाफुटीशिवाय काहीच नाही. यायला फक्त आमदार फोड, खासदार फोड, नगरसेवक फोड, कोणाला फोडत लागले. हा. यायला निवडून येत नाही. यायला हा. निष्ठा. निष्ठा तर गेली. गद्दार झाले हरामखोर. हा. आमच्या तर मराठवाड्यात सगळे गद्दार झालेत. संजय जाधव बी गद्दार झालाय. तो लिंबाळकर ते बी गद्दार झालाय. तो गळ्यातला ताईत होता ठाकरेच्या. हा. हो गद्दार झाले. गद्दार काय खरं नाही गद्दाराचं. वारी दिसत लोक आडणार गद्दार म्हणून हा. वारी तर दिसत ते काय ते तुकाराम मुंडे लय का असा लागले तुम्हाला? हा. तसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. आता त्याची गरज आहे. हा. पहा, तुम्हाला पुडी दिसते का वारीमध्ये एखादी? हा. एक पुडी नाही वारीमध्ये. एक पुडी हा. काही भेसळीचं धान्य दिसत नाही. कुठे चहा स्टॉल दिसत नाही. काही दिसत नाही. मुंडे साहेबांमुळे वारी स्वच्छ झाली. हा. आता ती दुधाली भेसळ वगैरे कमी झाली सगळी. आम्ही तर बॅनर घेऊन फिरलो होतो मुंडे साहेबाचे. काय म्हणून? तुम्हाला दाखवू का? हा. हा. इकडे पहा, तुम्हाला दाखवतो मी. मला आता लोक पाहणं भेसळीचं का आता लोक एखादा अधिकारी आला पुढं नाही. हा. एका अधिकाऱ्याने महाराष्ट्र आणून टाकला 1 महिन्यामध्येच. तुकाराम मुंडे सारखे अधिकारी महाराष्ट्राला काळाची गरज आहे. हा. केली सगळी केली. काय नाही केली. पोस्टर आणि बॅनर ते फक्त बॅनर लावायला व्यवस्था आहे प्रचार करण्यासाठी द्यायचा स्वतःचा. हा? ते मुख्यमंत्र्याचा द्यायचं. मुंडेच्या हाताने करायला पाहिजे. तुकाराम मुंडेच्या हाताने करायला पाहिजे. मानाची पूजा त्यांना. मानाची पूजा द्यायला पाहिजे. हेलिकॉप्टर काय उपयोग नाही. काय उपयोग नाही. काय तरुणांचा लय रोष आहे बाबा या सरकारवर. कारण सरकार नुसतं मार्केटिंगच करायला लागलेलं. आता पवारी जर बघितलं ना आपण नुसतं बोर्डर मार्केटिंग सगळं चालू आहे. बीजेपीचं ग्राम सचिवालयाचं. पण मेन जे सुविधा आहे ते काय भेटलं नाही लोकांना. टँकर लावले ते काय टँकर रिकामा इथं पाण्यामध्ये काय घाण असल्यामुळे चालू आहे. प्रत्येक ठिकाणी नुसतं मार्केटिंग चालू आहे. एलईडी लावली आणि त्याच्या त्यांच्या ती योजना चालू आहे. फक्त वारकऱ्याला काय पाहिजे बघा ना. पाणी पाहिजे थोडंफार काहीतरी दुपारी विसरायला पाहिजे काहीतरी. त्यांचं मसाजसाठी काहीतरी पाहिजे. नुसतं मार्केटिंग करून त्यांना काय भेटणार त्याच्यामध्ये. कुठं आलाव? औंढा तालुका. औंढा तालुका. किती वय? वय 70 वर्ष. पाय बी दुखते का नाही? काहीच नाही. घरी बसायला या वयात. नाही जाऊ वाटते उलसळी देवाला जायची. माऊलीला भेटायला. हो, हो. कुठून आले? आम्ही आलो देऊन. देववरून आले का? एवढं लांब चालत?
कशी वारी काय यंदा लय भरली वारी लय भरली वारी लय पब्लिक आहे. बर काय व्यवस्था होती या वारी हा येवाचं होती. काय पंढरपुरात शिस्त नाही म्हणते ती काय आहे का व्यवस्थित हा, वारी? व्यवस्थित वारी आहे. आहे हो बर काय मागणं मागाय पांडुरंगाला यंदा आता काय मागत पाऊस येणार का होईना पेरण्या केली आलोच वारीत. बरं. कसं असेल तसं असेल. पावसाशिवाय दुसरं काय नाही मागाय पावसाची काय नाही आता पाऊसच बरं. पाहिजे. बर 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 तब्येत साथ देते का हा देते गुडगा पण चलायचं आपलं हळूहळू रामकृष्ण हरी म्हणित. बर बर आबा कुठून आले याच्यावर सासडून काय वारी एवढं गुडघ्या बिडघ्या त्रास होत नाही का त्रास होतो पण आता माऊलीची वारी आहे वारी चांगली आहे. माळ घातली गळ्यात हो केव्हापासून माळ आहे मला लय दिवसापासून माळे बर किती वारी मी ही वारी 5वी वारी. पाचवी वारी आमचे वडील 30 वर्षापासून करीत होते वारी करीत होते ते वारले म्हणून त्याची वारी आम्ही पडून दिली नाही. तुम्ही परंपरा चालू हा चालवली. बर बर हा वडिलांच्या वारीतलं काय किस्से तुम्हाला माहिती आहेत हा वडिलाच्या वारीचे ठेपे ठ्यापे चट माहिती येत. बर हा आनंद चांगला आहे या वारी मध्ये चला म्हणलं. बर हा आता पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन झालं हा. माघारी फिरताना कसं वाटते माघारी फिरताना जरा थोडं हेच वाटतं ना किंवा वाईट वाटतंय. नवरी कशी आपण वाटायला आली तसं होतं ना माघारी. माहेरला चालेल हा आता लय खास वाटतंय ना. होय हा आता खास वाटतंय आता. बर काय ताण बुक सगळे हरपून चट चट आनंद इतका खूप आनंद आहे लयच आनंद आहे या सोहळ्यामध्ये. बर. इतका सोहळा भारी नंबर 1ला सोहळा आहे ह्यो. हा. असा सोहळा कुठेच नाही. नाही हा यायला पाहिजे या सोहळ्यात या सोहळ्यात यायला पाहिजे. माऊली खुश झाले तर माऊलींच्या डोळ्यात आनंद दिसायला लागलाय. हा सोहळा एकदा तरी जन्मात अनुभवायला पाहिजे. माऊली नाचायला लागले तर हा. खरं तर वारीत आल्यावरती हाच आनंद सोहळा तुम्हाला बघायला मिळतोय. बघूया अजून दुसरे पुढचे माऊली आपल्याला काय म्हणतायत ते. या रामकृष्ण रे बोला कुठून आले आम्ही रिसोड बर काय यंदा वारी लय गर्दी आहे. बरीचशी गर्दी आहे. बर काय चालताना गुडघे बिडघे दुखत नाही नाही अजिबात नाही बिलकुल. बर हा हा कोणाही गोष्टीचा म्हणजे त्रास नाही. व्यवस्था आहे का सगळी व्यवस्था आहे सगळी. आमचे ठेपे बांधलेले आमचा 22 जणांचा ग्रुप आहे. बर बर हो आजूबाजूचे खेडे पूर्ण. हा. हो, तिकडून जवळून दरवर्षी आम्ही येतो. माझी 17वी वारी आहे. 17 वर्ष झाली वारी करतो हो एक सारखी. बर, माझी बर. दोन्ही मुलं सर्व्हिसला आहे. बर PSI याचा आमदार जनक साहेबचा बॉडीगार्ड आहे बर एक बँकेमध्ये. आता मी निश्चिंत झालो. मग निवांत बसायचं घरी या वयात तू कुठे आहे वारीला काय काय ना तिथं मनाला शांतता नाही. आपल्या या वारीमध्ये बिलकुल मनाला शांती वाटते हा. समाधान वाटते. मनाला शांती वाटते हो मनाला शांती एकदम म्हणजे असा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं मनाला भासते. बर बर हो काय 17 वर्षापूर्वी वारीची काय अवस्था होती ना आता वारी बद्दल काय वाटतंय खूप बदल झालेला आहे. पहिले म्हणजे सुरुवातीला रोड रस्ते नव्हते. बर हो खाण्यापिण्याची व्यवस्था बरोबर नव्हती. हा. हो पण या 2-4 वर्षात 5 वर्षात बरीचशी सोय झाली बर बर खाण्यापिण्याची सगळ्या गोष्टीनं. सोय आहे सगळी हो माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण कुठून आले तुम्ही आम्ही कोल्हापूरहून आलोय सांगरो मधून. सांगरूळवरून आले बर मग सांगरूळवरून आळंदीवरून येतो हा होय. आता तुम्ही किती वारी आहे तुमची हे आम्ही 5 वर्ष झाले येतोय सलग. 5 वर्ष झाली येते 5 वर्षापूर्वीची वारी आणि आताची वारी काय फरक वाटत नाही? यंदा जास्तच गर्दी आहे. जास्त गर्दी वाटते काय सांगचाल तुम्ही माळ आहे गळ्यात गळ्यात माळ आहे का? माळची बर, बर, बर. काय वारी बघून काय वाटते नाही एक नंबर आहे. म्हणजे समाधान वाटतंय. समाधान काय तिकडे घर प्रपंच संसार सगळं सोडून इकडे यायचं कसं एक नंबर वाटते. ते सोडून आलं तर काही वाटत नाही. समाधान वाटते तिकडं कोण बघायचं तरी सुद्धा ते होत असते. पांढरून बघत असतं. शेती बिती आहे तिकडे सगळं बघत असतात ते. बर ते काय प्रश्न नाही. तिकडे मागे चालतंय सगळं चालतंय सगळं करायची वारी करायची. बर बर किती वारी आता ही 5वी वारी आहे आमची. 5वी वारी हो. बर आता तुम्ही वारीत बघताय सगळ्या व्यवस्था वगैरे आहे का एक नंबर व्यवस्था. एक नंबर आहे सगळे हा एक नंबर व्यवस्था. खरं तर हे कोल्हापूरकर आपल्याला भेटले होते यांनी यांच्या भाषेतली यांनी अनमोलीने जी वारी आहे ती आपल्याला सांगितलेली.